बघा, आज आपल्याला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, तुम्ही लहान आहात खरं म्हणजे हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण जर थोडंसं समजून घेतलं तर तेही तुम्हाला समजेल. आलं लक्षात? आता चांगला स्पर्श कशाला म्हणायचं तर अंगणवाडीतली तुम्ही मुलं खूप लहान असतात, पण कोणी जर अनोळखी व्यक्तीने तुमच्यासोबत काय वाईट स्पर्श केला तर तो कसा ओळखायचा. चांगला स्पर्श म्हणजे काय, त्यासाठी पहिल्यांदा चांगला स्पर्श म्हणजे काय बघा. आता तुम्ही जर काहीतरी चांगलं काम केलं तर तुम्हाला एखादा तुमची पाठ थोपटतोय, बरोबर आहे, मग तो चांगला स्पर्श झाला. तुमची आई तुमच्या पापी घेते, बरोबर घेते की नाही, प्रेमाने घेते ना, तो सुद्धा चांगला स्पर्श आहे. पण जर एखादा बाहेरचा व्यक्ती तुमच्या असे अवयव जे झाकलेले असतात, उदाहरणार्थ आपल्या छातीचा भाग, कुठला छातीचा, जो आपला पूर्णपणे विशेष करून मुलींचा छातीचा भाग झाकलेला असतो, आणि पोटाच्या खालचा आणि दोन मांड्यांच्या मधला भाग, ज्याला जर कोणी हे जे झाकलेले अवयव असतात त्याला जर कोणी स्पर्श करत असेल तर असं समजायचा की तो वाईट स्पर्श आहे. कसला स्पर्श आहे? वाईट. असा जर कोणी स्पर्श तुम्हाला करत असेल तर त्याला तो स्पर्श करून द्यायचा नाही. जर अशा अनोळखी व्यक्तीकडून असा तुम्हाला स्पर्श झाला तर तुम्ही काय करायचं, तिथून पटकन निघून जायचं, तिथं थांबायचं नाही. आणि ती गोष्ट लगेच आपले आईवडील किंवा आम्ही तुमच्या कोण आहोत, शिक्षक आहोत, बरोबर आहे, शिक्षिका, बरोबर आहे, तर आमच्या कानावर घालायची. आम्हाला नाही सांगितलं तर निदान आपल्या आईला सांगायचं आहे. हां, आता तुम्ही असं म्हणाल कदाचित की तुमची आई तुमची आंघोळ करताना तिथं तुम्हाला स्पर्श करते की नाही, पण ते आंघोळ करताना साबण लावण्यासाठी करते, बरोबर आहे. पण इतर वेळी अगदी मी तुम्हाला एवढं पण सांगेल, अगदी तुमच्या घरातला काका मामा इतर वेळी जर तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्श करत असेल तर तो वाईट स्पर्श समजायचा. समजलं? तुम्ही लहान आहात, मला माहिती आहे, कदाचित हे तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही, पण ज्यावेळी कधी लक्षात येईल त्यावेळी ही गोष्ट लगेच तुम्ही आपल्या घरातल्या माणसांच्या निदर्शनात आणून द्यायची आहे. आलं लक्षात? समजलं? कुठं हात लावलं तर वेद सांग, कसा कुठं हात नाही लावायचा. हां, तिथं, आणि हां बरोबर आहे, मांड्यांच्या मधल्या भाग जिथं आपला झाकतो की नाही आपण. इतर वेळी आपण एक वेळ इतर कपडे काढतो, पण खालची आपण जे अंडरवेअर असते ती काढतो का, कारण तो आपला गुप्तांग बोलतात त्याला, गुप्तांग. समजलं? तो गुप्त असतो, तो कोणालाही दाखवायचा नसतो. आणि या गुप्तांगाला जर कोणी स्पर्श केला तर तो चुकीचा असतो किंवा तो वाईट असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला येताना कधी कधी बरीच मुलं एकटीच येतात अंगणवाडीत, मग येताना जर कोणी तुम्हाला चॉकलेट देत असेल, घ्यायचं नाही, कारण त्या चॉकलेटमध्ये एखाद्या गुंगीचं औषध असू शकतं, बरोबर आहे. मग ते तुम्हाला कुठंतरी नेतील, तुमच्या शरीरासोबत काहीतरी वेगवेगळ्या हालचाली करतील, किंवा इतर पण आहेत गोष्टी, अवयव तुमचे, बरोबर आहे, आपल्या शरीराचे अवयव काही मुलांना पळवून नेतात आणि त्यांच्या अवयव काढून मग त्यांना ठार मारून टाकलं जातं. समजलं? मग अशा काही गोष्टी टाळायच्या असतील तर रस्त्यात तुम्हाला कोण भेटेल, चला चॉकलेट देतं, हां, तुम्ही कधी कधी बघा आपला कोण अचानक असा लांबचा नातेवाईक असतो, देतो चॉकलेट आणि आपण घेतो सुद्धा, तर असं घ्यायचं नाही. सांगायचं मला चॉकलेट नको. समजलं? मला चॉकलेट नको. अगदी तुमच्या घरात सुद्धा अचानक शेजारचा माणूस आला, काय वेगळं करायला लागला, तर लगेच तिथून जिथं असाल तिथून बाहेर पडायचं. जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं जायचं, जिथं लोक असतात, कारण जिथं लोक असतात तिथं असे प्रकार घडत नाहीत. जिथं शांतता असतं तिथंच असे प्रकार घडतात. त्यामुळं अशा ठिकाणी खेळायला पण जायचं नाही जिथं कोणी नसतं, कारण जिथं कोणी नसतं अचानक तिथं काही मोठी माणसं येऊन तुम्हाला वेगळ्या प्रकारचा स्पर्श करू शकतात. आणि वेगळ्या प्रकारचा स्पर्श करणारी एखादा पुरुषच असेल असं नाही, एखादी स्त्रीसुद्धा असू शकते. आलं लक्षात? त्यामुळं स्वतःची काळजी स्वतः करायची आहे. आणि असा काही प्रकार घडला तर लगेच मोठ्या माणसांच्या, आपल्या आईवडिलांच्या
कानावर घालायचा आहे. आणि शक्यतो असे प्रकार घरातल्या घरात जास्त होतात. आत्तापर्यंत बरेच प्रकार घडलेले आहेत आणि ते जवळच्या माणसांकडूनच घडलेले आहेत. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. समजलं का सगळं? हां, मग चॉकलेट घेणार का कोणी दिलं तर? बाईने चॉकलेट दिला तर? बाईंनी दिला तरी नाही घ्यायचं? अरे बाईंनी दिला तर घ्यायचं, फक्त बाहेरच्या अनोळखी व्यक्तीनं दिला तर घ्यायचा नाही. आलं लक्षात? समजलं? चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श समजला ना? ओके.